कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वंस पुन्हा एकदा त्याच ताकदीने कामाला सुरुवात करा। आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। आप्या, तुला माहिती ना तू कलेक्टर का झाली असती? बापू आओ सांग ना मा, का झाली होती तू कलेक्टर? मा, तू बोलत का नाहीयेस? अमोल बाळा, अरे मा आजारी आहे ना, असं मागं लागतात का? अरे बाबा, मा आता ऑफिसला जाणार आहे ना, मग तिला माहिती पाहिजे की ती का कलेक्टर झाली। तिथे अगं आपला अमोलदादा गेल्यानंतर त्याचं स्वप्न पूर्ण करायचं आणि अमोलदादा ज्या पद्धतीने गेला ना ती वेळ दुसऱ्या कुणावरच येऊ नये म्हणून तू कलेक्टर झालीस। बापूंचं स्वप्न पूर्ण केलंस। तरुण वयात गेला ग आपला अमोलदादा, पण तू त्याचं दुःख न करता त्याचं स्वप्न पूर्ण केलंस। हो, मी आता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागते। मी शहराच्या सगळ्या अडचणी सोडवी। त्यासाठीच तिकडे जायची परवानगी देतोय आम्ही तुला, नाहीतर तू बरी झाल्याशिवाय तुला जाऊच देणार नव्हतं। नारजा, आता माझ्या लेकीची नीट काळजी घ्यायची हा? आता झालं ते झालं, पण आता तिच्यावर कुठलंही संकट येता कामा नये। आप्या, एवढ्या मोठ्या संकटातनं वाचलीस कारण या सगळ्या घरातल्यांचं तुझ्यावर प्रेम होतं ग। लाखो जण प्रयत्न करत असतात ग, आणि हे कलेक्टरचं पद तुझ्या पदरात पडलं कारण तुला लोकांविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे। अपर्णा, शहरावर आलेलं हे खूप मोठं संकट आहे। आता तुला धाडसाने सगळे निर्णय घ्यावे लागणार आहेत। आणि मला माहितीये वंस यातून नक्की मार्ग काढतील। अप्पे, अर्जा, अरे एवढी लोक आजारी पडली, दगावली, पण ह्याच्या मागे जो कोण आहे ना त्याला लवकरात लवकर शोधून काढा आणि त्याला लगेच खडी पोडायला पाठवा। हो कदम, निघतो आम्ही आता, निघू। मला ती कलेक्टर का झाली हे सुद्धा नाही सांगता आलं। ती कशी माझी मा असेल? ए काय रे, तू आवरून शाळेत जाणार होतास ना? हो बाबा, पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। अरे बोल की मग। बा, तू गाडीत बस, मला बाबाशी काहीतरी बोलायचं आहे। का रे बाळा? बाबा, मला असं वाटतंय तू काहीतरी चुकीचं केलं आहे। काय चुकीचं? हो, कारण ही माझी मा नाहीये बाबा। अरे असं का बोलतोयस तू अमोल, आणि तुला असं का वाटलं? बाबा, अरे मला काही आठवत नाहीये ठीक आहे, पण मी माझ्यासारखं वागत पण नाहीये। हे अमोल बाळा, अरे आजारी आहे ना ती, तिला हळूहळू आठवल, हळूहळू ती वागायला लागेल माझ्यासारखी। तू नको काळजी करू बाळा। बाबा, अरे माने मला एकट्याला कधीच नाही जेवायला लावलं, आणि ही स्पेशल लॉकी दिसेल असं कधीच होऊ शकत नाही। अमोल बाळा, बघ तुला असं वाटणं साहजिक आहे, पण नाही बाबा, अरे मला ती कलेक्टर का झाली हे लक्षात नाही असं कसं होईल? प्लीज बाबा, तू नीट बघ, आणि मला माझी मा नाही वाटत। अमोल बाळा, तू प्लीज समजून घे। हे बघ असं काही नाही। बाबा, ती यांना ऑफिसला नको घेऊन जाऊ, आणि कलेक्टर ऑफिस माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे। अमोल बाळा, हे बघ मला पटतंय तुला काय वाटतंय ते, मला कळतंय, पण अरे हीच तुझी अप्पूमा आहे, आणि तू जर सारखं सारखं डोक्यात तेच घेतलंस ना तर ही तुला तुझी मा कधीच नाही वाटणार। मला काळजी वाटते बाबा, माने कलेक्टर ऑफिससाठी खूप काय केलंय, तिथे काही चुकीचं होऊ नये एवढं वाटतं मला। चिंचुके, फाईल रेडी झाली?
हो मॅडम. मॅडम साहेबांचा फोन आला होता की दूषित पाण्याची केस आहे ना त्याच्यावर लक्ष घालायला लावलंय आपल्याला. अर्जुन कुठे आहे मग? अर्जुन साहेब कलेक्टर ऑफिसला गेलेत अपर्णा मॅडमला घेऊन. बघितलं चिंचुके, अपर्णा मॅडमसाठी कलेक्टर ऑफिस नवीन आहे का? नाही ना? तरी पण अर्जुन तिच्या मागे का गेला असेल? हो पण मॅडम त्यांनी आपल्यावर काम सोपवलं असताना आपण ते काम ना तुम्हीच करा. मी आज परत त्या गावी जाणार आहे जिथे अर्जुनला अपर्णा मॅडम सापडली. हो मॅडम, मी असं का वागायला लागलाय तीच काही कळलं नाही मला. अहो साहेबांबद्दल तुमच्याकडे ठोस पुरावा नाही तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर शक घेत फिरताय. पुरावे शोधले ना तर सापडतात चिंचुके. या सगळ्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. हो आणि माझा अनुभव मला सांगतो हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाहीये चिंचुके. आपण साहेब सिनियर आहेत त्यांनी ऑर्डर दिले त्याचं काय? इथे अर्जुन नसताना सिनियर कोण आहे? मी आहे ना. मग ते पाण्याचं प्रकरण काय आहे ना ते तुम्ही बघायचं. मी त्या गावी जाणार आहे चिंचुके. ठीक आहे मॅडम. जय हिंद. जय हिंद. ही एक एक फाईल करोडो रुपयाची आहे, पण जोपर्यंत त्याच्यावर कलेक्टर बाईच्या सह्या होत नाहीत तोपर्यंत ह्याची किंमत शून्य आहे. जरा काम होतं. बोल की. उद्या आपलं काम होईल, मग त्या कलेक्टर बाईचं काय करायचं? काय करायचं? संपवून टाकायची तिला. काय? हो या मारून टाकायचं. आपण ती उद्यापासून मेल्यासारखीच असेल. आणि तुम्ही राजकारणी, खुनी नाही. विनाकारण एखाद्या एक लक्षात ठेवायचं, माझ्या पुढं मोजून बोलायचं. हा, त्या अपर्णा मानेला असंच सोडलं तर ती स्वतःला काहीही करून निर्दोष सिद्ध करल आणि आपल्याला पाठवल खडी फोडायला. तुला जायचंय का नेत्याकडं? हा, त्यापेक्षा हिला संपवून त्या दीपालाच कायमची कलेक्टर करू. आपण तो साहेब ऐकल. अरे ज्या बाईला कलेक्टर म्हणून घरात आणलं ती बाई कलेक्टर नाही असं लोकांना सांगण्या इतपत मूर्ख नाही तो इन्स्पेक्टर. आणि मग त्या दीपाकडनं आपल्याला पाहिजे त्या फाईल्सवर आपण सह्या करून घेऊ. वाजेजी काय डोकं लावलंय तुम्ही? तू मगाशी म्हणालास ना मी राजकारणी माणूस आहे. मग एक लक्षात ठेव, राजकारण इमानदारी बरोबर खाता येत नाही, जिभेचा चागदा जातो. कळलं नसलच बरं जाऊ दे. एक लक्षात ठेव, ती कलेक्टर बाई एकदा मिली की आपल्या सगळ्या अडचणी संपणार आहेत. आणि मग या शहराचा बादशाह गिरीश गायकवाड. अहो ते तर तुम्ही आधी पण होता, पण आता त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. बरं जास्त खुश होऊ नका. एक काम कर, कुणाला तरी पाठवून या फाईल्सवर दीपाच्या सह्या करायला लाव. उद्याच आपण आपली गोडाऊन आणि प्रकल्पाचं टाळं खोलू. चला लागा कामाला. आणि हो, काम झालं की रात्री जश्न असणार आहे, तयारी करा. चालते. कलेक्टर अपर्णा सुरेश माने, ज्या ठिकाणी मी उभा आहे ना त्या ठिकाणी तुमच्यासारख्याला संपवूनच पोचता येतं. त्यातल्याच तुम्ही एक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.